जशी पार्वती ती प्रिया शंकरास, तशी प्रेरिका गे शहाजी सतूही जिजाबाई गे तुला वंदनाई। जसा संविभागी बळी पूर्वकाळी शिवाजी जनांच्या, तसे चित्त देही जिजाबाई। जय जिजाऊ। आज आपण प्राध्यापक मामा देशमुख सर यांच्या घरी येऊन त्यांची मुलाखत घेणार आहोत। मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद नागपूर विभाग प्राध्यापक संजू कोंडेकर यांनी ही मुलाखत आयोजित केलेली आहे। प्राध्यापक अरुण मानकर सर मामा सरांची मुलाखत घेणार आहे। त्याआधी मी जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने सरांना एक विचारू इच्छिते की भावी समाजाच्या भवितव्यासाठी साहित्यिकांनी साहित्य लिखाण करताना काय जबाबदारी घ्यायला पाहिजे? बहुजन समाजामध्ये अजूनही सखोल चिंतनाची गरज आहे। बहुजन समाजात साहित्यिक निर्माण होण्यासाठी प्रथम वाचक निर्माण होण्याची गरज आहे आणि त्यासाठी आपली एक ॲक्टिव्हिटी असली पाहिजे प्रत्येकाची का महिन्याला इतके वाचकांना इतके पुस्तकं मी खपवली। कोणाची असो, बहुजन समाजवादी बहुजनवादी पुस्तकं, मनुवादाला छेद देणारी पुस्तकं खपवण्याची प्रत्येकाने असं ठरवायचं की महिन्याला मी 100 पुस्तकं विकेल, फुकट द्यायचे नाही आणि त्यांची किंमत 1 रुपया पेजशिवाय जास्त नको। म्हणजे 100 पानाचं पुस्तक असेल तर ते 100 रुपयापेक्षा जास्त नको आणि कमी किमतीची पुस्तकं साधारणतः जर अशी खपवली तर लेखक निर्माण होतील। अनेकांना लेखक निर्माण व्हायचं आहे परंतु वाचक निर्माण व्हायचं नाही आणि लिखाणही कसदार पाहिजे, चिंतनशील पाहिजे आणि आपल्या लेखकांनी विचार केला पाहिजे की आपलं लेखन इतरांनी का घ्यावं, आपल्यामध्ये इतरांपेक्षा काय वेगळं आपण सांगतो आणि ते वेगळं सांगण्यासाठी आपले जे महापुरुष आहेत, पंजाबराव देशमुख आहेत, विठ्ठलरामजी शिंदे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत किंवा असे महात्मा फुले आहेत, असे सगळे महापुरुषांबद्दल आपल्याला काय वेगळं वाटतं असं त्याच्यामध्ये लिहून एक छोटी छोटी पुस्तकं आणि प्रत्येकाने अनेकांनी आपली ॲक्टिव्हिटी प्रत्येक सेवा संघ असो, संभाजी ब्रिगेड असो, जिजाऊ ब्रिगेड असो की हे सगळं यांनी ठरवलं पाहिजे की माझं ध्येय निदान दररोज तरी निदान 5 पुस्तकं तरी मी खपवली पाहिजेत। कोणाची असो, मामा देशमुखाची नाही तर ते कोणाची असो, बहुजनवादी पुस्तकं ही जर खपवली तर हा म्हणता क्रांती होईल। पण आपलं याच्याकडे दुर्लक्ष आहे आणि हा जर प्रवाह वाढवायचा असला तर ही पुस्तकं विकत घेणे आणि पुस्तकं विकणे हा एक आपली हे मिशन वाढली पाहिजे, एवढंच मला इथे सांगायचं आहे। सर नमस्कार, जय जिजाऊ। नमस्कार। मी डॉक्टर अरुण मानकर, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या माध्यमातून एक आपली मुलाखत घ्यावी अशी आमच्या संजीव कोंडेकरांची इच्छा होती। प्राध्यापक डॉक्टर संजीव कोंडेकर सध्या साहित्य परिषदेचं कार्य फार जोमाने करतायत, ते सध्या उमरेडला आहेत। तर आपला फार मोठा अनुभव आहे, प्रचंड आपण संघर्ष केला आहे आणि ज्यांना
जेव्हा बहुजनांना आपला खरा इतिहास काय आणि खरं आपलं खरी आपली पार्श्वभूमी काय हे काहीही माहीत नव्हतं, तेव्हा तुम्ही बेसिकमध्ये जाऊन त्याच्यातले फ्लॉ जे आहेत इतिहासाच्या सगळ्या प्रवासामधले ते फ्लॉज तुम्ही समाजाला दाखवून दिलेत. त्याच्यामुळे इतर काही घटकांमध्ये प्रचंड जळफळाटही झाला. तर त्या जळफळाटाचा त्रास पण आपल्याला भोगावा लागला आणि तो त्रास भोगत सुद्धा खरा इतिहास तुम्ही सांगत राहिलात आजपर्यंत. आणि त्याच्यामुळे बहुजनांमध्ये जागृती झाली आणि इतिहास आपले खरे वीर पुरुष कोण, आपले खरे महानायक कोण, आपल्या भल्यासाठी काम करणारे कोण आणि आपल्याला गर्तेत ढकलणारे कोण हे समाजाला खऱ्या अर्थानं कळायला लागलं. ते तुमच्यासारखी माणसं पुढाकार घेऊन सतत प्रबोधन करत राहिली त्याच्यामुळे. तर हा आपल्या मुलाखतीचा उद्देश. तर सर आपण आता मुलाखत थेट सुरू करायला काय हरकत नाही. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की बहुजनांच्या किंवा एकंदरीतच भारताच्या इतिहासामध्ये प्रचंड मोडतोड आणि विकृतीकरण हा प्रकार झालेला आहे. तर हा प्रकार केव्हापासून सुरू झाला असा आपला अभ्यास आहे? भारतामध्ये इतिहास लिहून ठेवण्याची जी दृष्टी आहे तीच कमी होती. इतिहास घडवत होते हो, पण लिहून ठेवत नव्हते. आणि जेव्हा लिहायला प्रारंभ झाला तेव्हा तो अगदी एका शब्दात सांगायचं म्हणजे ॲसर्शन ऑफ ब्रॅह्मनिझम इनडायरेक्टली, ब्राह्मणी वर्चस्वाचं अप्रत्यक्ष समर्थन असा इतिहास लिहिण्यात आला. आता उदाहरण सांगायचं झालं तर तुम्हाला शिवाजी महाराजांचं जर नाव घेतलं तर शिवाजी महाराज हे गो ब्राह्मण प्रतिपादक. हो, बाकीचं त्यांचं नाही. बाकीच्यांमध्ये लोकप्रिय जरी त्यांचं काम असलं, कितीही महान कार्य असलं तरी ते नाही सांगायचं. त्यांनी ब्राह्मण कापला हे नाही सांगायचं. शेतकऱ्यांसाठी प्रचंड कार्य केलं. हां, ते सगळं तर गो ब्राह्मण प्रतिपादक. आणि मग पुढे 50 वर्षांनी 100 वर्षांनी शिवाजी आपला कसा, शिवाजी तर गायीनं ब्राह्मणाचीच कळप पाळत होता. म्हणजे शिवाजी बहुजनांच्या याच्यातून उतरला. आता मोठमोठे साहित्यिक सुद्धा सगळे वर्तमानपत्र भगवेकरण झालं म्हणजे मनुवादी झालं, सगळं ब्राह्मणीकरण झालं हा त्याचा अर्थ होतो. म्हणजे भगवा रंग हा बदनाम केला. हो, म्हणजे लोकप्रिय भगवा कोणाचा, बुद्धाचा. भगवा कोणाचा, शिवाजीचा. पण तो बदनाम केला. तर अशा तऱ्हेनं लोकप्रिय उचलायचं आणि त्याचं आपल्यासाठी उपयोग करायचा, भगवेकरण. तर असे अनेक, आणि आपणही म्हणतो तसंच, आपणही त्याचा विचार नाही करत. मोठे मोठे साहित्यिक सगळे तसंच म्हणतात. आता दुसरं असं संघ शब्द अगदी घृणास्पद म्हणून बहुजन समाजामध्ये वापरतात. होय, संघ म्हटलं का बहुजन समाजाची तळपायाची आग मस्त करतात. पण संघ शब्द कोणाचा, बुद्धाचा. म्हणजे लोकप्रिय बोलायचं आणि त्याचा स्वतःसाठी उपयोग करायचा. आत्ता साहित्य संमेलन चालू आहे. सगळे साहित्यिक माझी माय सरस्वती म्हणतात. आता ते साहित्यिक आहेत का भिंडोक आहेत याचा विचार केला पाहिजे. कारण माझी माय सरस्वती तर तुझा बाप कोण, सरस्वतीचा बाप कोण, सरस्वतीचा नवरा कोण आणि सरस्वतीची माय कोण.
तर ते सांगू शकणार नाही. हम्म, हम्म. कारण हे तिन्ही ब्रह्मदेव आहे, म्हणजे 3 in 1 आहे. आणि ही माझी माय सरस्वती म्हणतात, म्हणजे तुझा जन्म कसा, तर हे साहित्यिक आहेत आणि त्यांना आपण डोक्यावर घेतो. अनेकदा संन्यासवीराला स्वातंत्र्यवीर म्हणतात, मोठे मोठे विचारवंत म्हणतात. हो, हो, हो. काय केलं, माझ्या पुस्तकात सगळं पुराव्यानिशी दिलेलं आहे. हो, हो. हा, पुराव्यानिशी दिलेलं आहे. तर हे असं अनेकदा झालं आहे आणि ते इतकं खोल मुरलं आहे की बहुजन विचारवंत, पुरोगामी विचारवंत आणि काही ढोंगी विचारवंत. ढोंगी याच्यासाठी म्हणतो की स्वातंत्र्यवीर म्हटलं तर वर्तमानपत्रात नाव येतं, संन्यासवीर म्हटलंच नाही येतं. कारण तो नागडा उघडा सगळ्या त्या फ्रान्सच्या याच्यावर धावत होता भूमीवर, संन्यासातून पळाल्यावर काय 5-1 मिनिट त्या संन्यास समुद्रात राहिला आणि नागडा सगळा नागडाच होता, उघडा नागडा फिरत होता पागलासारखा. पकडलं पोलिसांनी वगैरे वगैरे. जाऊ, कारण फडतूस नाव मी टाळत असतो. बरोबर. तर असा इतिहास आपल्याकडे आहे आणि तो इतिहास प्रारंभापासून, कारण बहुजन समाज हा इतिहास घडवीत होता पण लिहून ठेवत नव्हता. आणि इतिहासामध्ये आम्ही पुरावे द्या तर मानतो. मग तुमचा राम असो का तुमचा बळीराजा असो की आणखी कोणी असो, पुरावे असले तरच मानतो आम्ही. लिटरेचरवाले कदाचित मानत नसतील, लिटरेचरवाले बळीराजांना ऐतिहासिक पुरुष मानत असतील, पण आम्ही नाही मानत. आम्ही इतिहासावाले बळीराजा झाला नसेल असं नाही म्हणत आम्ही, पण पुरावे पाहिजेत आम्हाला. पुराव्यानिशी आम्ही, आणि त्या दृष्टीनं दुसरं असं की आणखी एक सावधगिरी बाळगली पाहिजे. आपण इतिहासाबद्दल म्हणतो पण ह्या महापुरुषांच्या आडून विभूती पूजा वाढते. शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, दैवतीकरण. महात्मा फुले यांच्या आडून विभूती पूजा वाढते. तर आजचा काळ हा विभूतीनिष्ठ नाही तर विचारनिष्ठ आहे. विचारनिष्ठ. बरोबर. मी अनेकदा सांगतो हो. की विश्वास ठेवल्यानं विकार वाढतो आणि विचार केल्यानं विकास होतो. तर मग शिवाजी महाराज असो, महात्मा फुले असो की बाबासाहेब आंबेडकर असो, ह्या व्यक्ती झाल्यात, ह्या व्यक्ती नाही राहिल्या. आता आज ह्या व्यक्ती नाही राहिल्या, आज हा विचार झाला आहे. मी पुण्यालाही सांगितलं की हा विचार झाला आहे. हा विचार कुठला, तर भोसले नाही राहिलेत, फुले नाही राहिलेत, बाबा आंबेडकर नाही राहिलेत, तर हा विचार झाला आहे. आणि या सगळ्या महापुरुषांचा विचार 2 शब्दात सांगता येतो, अन्यायाविरुद्ध संघर्ष. तर आम्ही विभूतीपूजक होऊ नये, आम्ही विचारनिष्ठ व्हायला पाहिजे. आणि तुकोबाराय जे नाव ठेवलं, अत्यंत संयुक्तिक नाव ठेवलं तुम्ही. आणि म्हणून जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तर देव शब्दाचा अर्थ तुकारामाचा वेगळा आहे. देव ह्या शब्दाचा अर्थ जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, असा जो माणूस असेल त्याला तो देव अर्थ होता. आणि दुसरा देव असा शब्द द्या. द्या म्हणजे मला कोंबडा बोकळा द्या आणि लडका बच्चा न्या, आणदेव द्या. तर असा अर्थ. तर देव असे अनेक एकाच शब्दाचे अनेक अर्थ होतात, अनेक अर्थ. आता ते तुम्हाला जास्त मी सविस्तर सांगत नाही. तर इतिहासामध्ये सुद्धा हे सगळं झालेलं आपल्याला दिसेल आणि आपण एकच अर्थ घेऊन चालतो आणि तो ब्राह्मणांना किंवा भटा पंडितांना, पंडित शब्दाचे अर्थ, पंडित म्हणजे विद्वान आणि पंडित म्हणजे आचारी, असे शब्द अर्थ होतात. म्हणून आपल्याला ह्या अर्थ लक्षात घेऊन विचारनिष्ठेकडे वाढलं पाहिजे, व्यक्तिनिष्ठा नाही. तुकाराम हा विचार झालेला आहे. रंजल्या गांध्यांना आपलं म्हणणारा काळ मार्चच्या अगोदर तुकाराम झाला.
होय. आणि रंजले गांजले केवढा मोठा विचार आहे, केवढा मोठा विचार आहे. तर हे मुंगी आम्ही आणि राव आम्हा सारखाची जीव, हो. हा केवढा मोठा विचार आहे. तर तुकाराम या दृष्टीनं हा इतिहास लिहिला नाही, हा इतिहास आज लिहिला नाही. तर याच्यामध्ये आपणही जे पुरोगामी विचार म्हणतो त्यांच्याबद्दलही विचार केला पाहिजे. म्हणजे ते बरोबर चुकलेत असं नाही म्हणायचं मला, पण ते बरोबर आहेत का. आणि दुसरं असं अजूनही बाबासाहेब आंबेडकर असोत का भगवान बुद्ध असोत की शिवाजी महाराज असोत, ते आज असते तर कसे वागले असते, ते आज असते तर कसे वागले असते याचा अर्थ आम्हाला समजला पाहिजे. कारण शिवाजी महाराज आज घोड्यावर आणि हातात तलवार घेऊनच आले नसते. बरोबर आहे. मग घोड्याचा अर्थ काय होता, घोड्यावर काय होते, ते त्या काळचं वेगवान वाहन घोडा होता, म्हणून ते घोड्यावर होतं. आणि म्हणून आज असते तर शिवाजी महाराज आज जे वेगवान वाहन आहे ते वापरत. तसेच तलवार का, तर त्या काळचं प्रभावी शस्त्र तलवार होतं. आणि मग आज असते तर ते आज जे प्रभावी शस्त्र असतं ते त्यांच्या सैन्यात दिलं असतं. हे अर्थ आम्हाला कळले पाहिजेत. हे अर्थ आम्हाला कळत नाही ना. आम्ही भवानी तलवार म्हणतो. भवानी तलवार किती साहित्यिकांनी खोडून काढलो, जय भवानीच म्हणतात. फक्त मराठा सेवा संघ आहे की जय जिजाऊ म्हणतो. जय जिजाऊ. एका स्त्रीचा उद्धार मला वाटतं जगामध्ये पहिल्या प्रथम मराठा सेवा संघ आहे की जय जिजाऊ म्हणतो. आधी स्त्रीचा. हा हा. तर जय भवानी जेव्हा म्हणतो आपण, भवानी तलवार म्हणतो, तर अनेकांना असा क्वचितच मला दिसेल, एक मराठा लाख मराठा म्हणतात, पण क्वचितच मराठा दिसेल की हे काही बरोबर आहे का वगैरे याच्यावर शंका भवानीने दिली. पण याचा शिवाजी महाराजांवर केवढा मोठा अपमान आहे. शिवाजी पराक्रमी नव्हता हो, त्यांना भवानी तलवार दिली म्हणून ते पराक्रम गाजवला. नाही तर भवानीचा पराक्रम होता, शिवाजी पराक्रमी नव्हता. हा केवढा मोठा इन्सल्ट आहे शिवाजीचा. पण हे आम्हाला कळत नाही. तर ह्या दृष्टीनं आम्ही विचार केला पाहिजे. आणि विश्वास न ठेवता विचार करणं हे महत्त्वाचं आहे. मामा देशमुख सुद्धा काही चुकत असेल. तुम्ही मामा देशमुखावर मी पहिल्या प्रथम भाषणाच्या सुरुवातीला सांगतो की विश्वास ठेवा असा आग्रह नाही, पण विचार करा अशी आग्रहाची विनंती आहे. तर या दृष्टीनं इतिहासामध्ये अशा तऱ्हेची सुरुवातच मोडतोडीपासून झालेली आहे. पण जे पुरावे आहेत, जे आपले अशोकापासून सिंधू संस्कृतीपासून जे पुरावे आहेत, ते पुरावे त्याचं लिखित मिळत नाही. वस्तू मिळतात. रामाचा एकही राजवाडा मिळत नाही, रामाची काहीच मिळत नाही. पण आपले लिखित असे पुरावे खूप आहेत. लिखित पुरावे नाहीत, फक्त वस्तू रूपात आपली पुरावे आहेत. आणि त्या वस्तूंचा अर्थ तर्क लढवून काढावा लागतो. तर हा असा उज्ज्वल इतिहास आहे आपला. आणि बुद्धाचे अवशेष सगळीकडे तुम्हाला तर तो इतिहास दाबण्याचाही प्रयत्न होतो. सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला एक दिसतं की एकही देऊळ मिळालं नाही, एकही मंदिर मिळालं नाही. प्रगत शेती मिळाली. दुसरं असं की तिथं बैल मिळाला, ज्याला खोंड म्हणतो, सांड म्हणतो, तो बैल मिळाला, गाय नाही मिळाली. आणि तिथे पशुपतीची मूर्ती मिळाली. मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे, पशुपती, त्याच्या 2 शिंग दिसतात आणि तोंड, 3 तोंड वगैरे, हे सगळं पशुपतीची मूर्ती. तर तो त्रिशूळ शिवाची मूर्ती त्या काळातली असावी असा अंदाज मार्शल वगैरेंनी हे केलेला आहे. पण सिंधू संस्कृती यांना पोषक नसल्यामुळे ते त्याच्यावर संशोधन, कारण बहुजन समाज त्यावेळी सुशिक्षितही नव्हता. आणि जे सुशिक्षित झाले त्यांना एक माहीत होतं की आपण जर असं केलं, यांची मर्जी सांभाळली नाही तर आपल्याला कोणी विचारणार नाही. आणि त्यामुळे ते मर्जी सांभाळले गेले. आजही तशी स्थिती आहे.
तर अशी अवस्था आहे. सर, या संदर्भात तुम्ही ते शिवाचा वगैरे उल्लेख केला, तर मला असं आठवतं की डॉक्टर आहा साळुंके सरांनी बळीवंश हे अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिलं. त्यामध्ये त्यांनी अनेक बहुजन नायकांचा, बहुजन महानायकांचा उल्लेख केला, उहापोह केला आणि त्याचं प्रचंड असं अभ्यासपूर्ण असं विश्लेषण केलं. तर त्याच्यामध्ये असं दिसून येतं की आपले जे बहुजन नायक, महानायक आहेत आणि चांगले हिरोज आहेत, तर त्यांचं या वैदिक लोकांनी प्रचंड विकृतीकरण करून टाकलं आणि आपणच ते विकृत केलेले आपले नायक, आपणच त्यांची चिथू करतो वेगवेगळ्या माध्यमातनं. तर ह्याच्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? माझा विचार असा आहे की विकृतीकरण केलं हे खरं आहे, पण ब्राह्मण हे मोठे पराक्रमी होते याच्यावर माझा विश्वास नाही. हो, म्हणून त्यांनी असं आपल्या नायकांचं विकृतीकरण त्याचं केलं. कारण असं की इतिहासामध्ये ते रेडीमेड हायजॅक केलेत काही लोक, त्यांनी महापुरुष. पण ब्राह्मण पराक्रमी होते असा काही पुरावा कुठेच नाही. आता बाजीप्रभू देशपांडे त्याला मोठं मिरवतात, वास्तविक तो सिखी आहे, सिखी आहे, परंतु लोकांना कुठे माहित आहे. तर त्याच्या आड धरून बाजी असे पराक्रमी होते वगैरे वगैरे असं सांगतात. बाजीराव पहिला हे काही लहानशा चकमकी होत्या, तर मोठा हे विस्तार करून त्यांचं हे सांगतात. तर ह्या सगळ्या नंतर बळीवंश ज्याला म्हणतो आपण, तर आपल्या खेड्यापाड्यातल्या दंतकथांमध्ये वगैरे हे जरी असलं तरी इतिहास पुरावे मागतो. हो, लिखित पुरावे, वस्तुरूपातील पुरावे. आणि बळीचा एखादा वाडा मिळाला का, पण तो बळीचाच आहे कशावरून. आणि आता तर बुद्धाचाही रामाचाच मिळाला म्हणून सांगतात. वास्तविक 400 वर्षापूर्वी रामाचं काहीच नव्हतं. शिवाजी महाराज शिवाचे उपासक होते, रामाचं काहीच नव्हतं. पण आता ते खोटं पुरावे सगळे. आणि हे का झालं तर ब्राह्मण वर्ग हा नेहमी सत्तेच्या स्वाधीन राहिला आहे, सत्तेकडे झुकलेला आहे नेहमी सुरुवातीपासून. आणि ते अप्सरा, कोणी असो, इंग्रज असो का अशोकाचा काळ असो, का सत्तेकडे राहिला आहे. आणि तो असा समृद्धही नव्हता. आणि त्याचा व्यवसाय कुठला, जसं कुंड्याचा व्यवसाय शेती आहे, माळ्याचा व्यवसाय माळी काम आहे. मग ब्राह्मणाचा व्यवसाय कुठला, तर ब्राह्मणाचा व्यवसाय भीक मागणे. अच्छा, म्हणून भिक्षुक हा शब्द, भिक्षुक बोलणंच शब्द दिला त्यांना. डुक्कर न म्हणता वराह म्हणा, डुक्कर न म्हणता वराह म्हणा, असं झालं. वास्तविक डुक्कर म्हटलं तर काही बिघडत नाही, डुक्कर सगळ्यांना समजते. पण वराह म्हणा, प्राणी एकच, थोडी भावना बदलते. तर ते असं ते काही भिक्षुक होते. कारण ब्राह्मण याच्यात त्यांच्या गुरुनी म्हटलं आहे की भिक्षा ही ब्राह्मणाची मुख्य दीक्षा, भिक्षेने श्रम चुकतात, ओळख्या होतात वगैरे वगैरे, म्हणजे भीक मागा. तर बळीवंश जे लोकप्रिय आहे, बळी हा अतिशय प्रभावी असावा. आणि म्हणून त्याला वामनाने पाताळात घातलं वगैरे, ह्या सगळ्या दंतकथा आहेत, आख्यायिका आहेत. पण असे जे बळी बलवान आपले जे होते, जे ब्राह्मणाला साथ देत नव्हते किंवा ब्राह्मणांचा आश्रय देत नव्हते, जसं या आपल्या या संभाजीला बदनाम केलं, तसं बळीलाही बदनाम केलं असावं. परंतु त्याचा लिखित पुरावा. आणि लिखित म्हणजे आपल्याला एकदा आपण
सगळे मोठे प्रोफेसर झालो, म्हणजे माझ्यासह सगळे हां, PhD झालो, सगळं झालं, पण अनेकांना सूची समजत नाही हो. शेवटी जी सूची जोडलेली असते ती समजत नाही. आणि दुसरं असं की तो लेखक कोण आणि ती आवृत्ती कुठली. कारण पुस्तकामध्ये पहिल्या आवृत्तीत दुसऱ्या आवृत्तीत बदल असतो. हो, आणि त्याचा प्रकाशक कोण. बरोबर. प्रकाशक कशासाठी. संदर्भ लागावा. नाही, पुस्तक लिहिलं तुम्ही की लेखक कुठे जातो. प्रकाशकाकडे. कोणीतरी पुस्तक माझं छापावं आणि प्रकाशक काय म्हणतो, मला काय मिळेल याच्यातून, मला फायदा मिळेल, लोकांना आवडेल तर मी छापतो, त्याचा व्यवसाय. म्हणून मग तू असं लिहिलं तर हे वाचक तर माझे अमके आहेत, तर त्यांना वादंग होईल आणि मग मी तोट्यात येईल, तुझं कशाला छापू. मग तुम्ही म्हणाल तसं दुरुस्त करून देतो. तर लेखक मग असे दुरुस्त करून देतात. तर प्रकाशक हा फरक लक्षात घ्या. अच्छा अच्छा. अनेकांना मोठ्यांना लक्षात नाही. पुस्तक लिहिणं सोपं आहे. हो. पण प्रकाशक, आता मी खेडे जुळवण्याच्या काळापासून पुस्तकं छापतो. हो. पण सुरुवातीला किती कठीण झालं. आणि प्रकाशक मिळणं, तुम्ही फुकट दिलं, पैसे देऊन छापतो म्हटलं तरी माझ्या दुकानात जागा नाही म्हणतो. हो हो. असा आज तर ब्राह्मण लेखकांची पुस्तकही खपत नाहीत, कथा कादंबऱ्या वगैरे खपत नाहीत. ते त्यांचं फक्त लायब्ररीतून. एक लक्षात ठेवा, वाचक कोण आहे तर ब्राह्मण वाचक लायब्ररीतून पुस्तक विकत, आणि बहुजन वाचक विशेषतः बौद्ध वाचक हा विकत घेऊन संग्रह करतो. तर हा फरक आहे. आणि हे लक्षात घेऊन आपल्याला हे बारकावे माहीत नाहीत. कारण मी आहा साळुंके असो किंवा मामा देशमुख असो, पुस्तक लिहिल्यावर जर प्रकाशकाकडे लिहिलं, मी तर बामणाला शिव्या दिल्यात, हे पुस्तक कसं खपत, हे असं असते. आणि म्हणून ज्यांचे प्रकाश, धनंजय किरापासून सगळे किरांकडे मी 3 तास बसलो, भेट झाली, तर हे असं असतं. आणि हे आपण ओळखत नाही. पुनर्लेखन इतिहासाचं पुनर्लेखन. आणि म्हणून कुणी पानिपत लिहितं, पण त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कारण फायदा, जो सेनापती नव्हता त्याचा मुस्लिम सेनापती होता, तोफखाना प्रमुख इब्राहिम खान. तर हे सगळं असं आहे. आणि खऱ्या गोष्टी येत नाहीत. खऱ्या गोष्टी येत नाही. बरं, हे आता इतिहासाच्या विकृतीकरणाची, मोडतोडीची प्रक्रिया अजूनही काही थांबलेली नाही, अजूनही सुरूच आहे. आजच्या घटकेला सुद्धा सुरू आहे. तर हे होऊ नये, याला प्रतिबंध घालावा, याच्यासाठी आपल्या बहुजनांनी काय करायला पाहिजे, हा महत्त्वाचा एक प्रश्न मला नेहमी पडत राहतो. बहुजनांनी वाचन वाढवलं पाहिजे, पण पहिलं स्वतःला सुरक्षित केलं पाहिजे. तुम्ही जिथं काम करता तुम्ही सेटल झालं पाहिजे. हो. एकदम काही झेंडा हातात नका घेऊ, बंडखोरी नाही करायची. नाही, एकदम तुम्ही सेटल व्हा. आणि स्वतःच्या कुटुंबाची जे हे म्हणतो शैक्षणिक पात्रता ती वाढवा. कारण तेही समाजकार्य, तुम्ही स्वतः चांगले विचारवंत होणं हाही समाज सुधारण्याचाच भाग आहे. सर, हे आता विकृतीकरणाचं एक असं आहे की आधीच्या काळात ठीक होतं, तेव्हा बहुजनांमध्ये लिहिणारी नव्हते, वाचणारी नव्हते आणि इतिहास माहिती नव्हता. त्यांनी जो इतिहास सांगितला तो आपण ग्रहण करणार, तोच घोटणार आणि तोच घोकणार. पण आता असं झालंय की आता वेगवेगळी साधनं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली. गुगल आहे, इंटरनेट आहे, त्या माध्यमातून आपल्याला माहिती प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळू शकते. आता शिक्षणाचंही प्रमाण बहुजनांमध्ये वाढलेलं आहे, खेड्यापाड्यात सुद्धा शाळा कॉलेजेस पोचलेले आहेत. असं असताना सुद्धा अजून आपली लोक त्या पोथ्या पुराणात आणि खोट्या इतिहासात आणि त्या सगळ्या भ्रामक
याच्यामध्ये चोपड्यांमध्येच अडकलेले आहेत असं का व्हावं, हा एक मला पडलेला प्रश्न आहे. इथला मनुवादी जो ब्राह्मण आहे तो पहिला विचार करतो की बहुजन समाज याच्यामध्ये जागृती येऊ नये आणि त्यासाठी मग वाटेल तसे सायन्स शिकू नये, कॉम्प्युटर शिकू नये, हो याला विरोध, फॅमिली प्लॅनिंगला विरोध, हो म्हणजे हे सगळं असंच राहावं, असा सगळा प्रगत होऊ नये, प्रगतीच्या आड हा येत असतो. पण तरी आज अनेकांच्या लक्षात आलं नाही हो. की साधा कुठलाही जात घ्या, एखादा कुणबी समाज घ्या, कुणबी समाजात 5,000 डॉक्टर असतील आणि ब्राह्मण समाजात 5,000 असतील तर पर्सेंटेजच्या मानानं ब्राह्मण समाजात जास्त आहेत. हो पण तरी संख्येच्या मानानं कुणबी समाजात त्याच्या इतके आहेत. हो इंजिनियर, मी डॉक्टर म्हटलं, हो. इंजिनियर असो, प्रोफेसर असो, वकील असो, हो तर आज 20 ते 40 वर्षाच्या दरम्यान असलेली जी पिढी आहे ती सगळ्या जातीमध्ये, ओबीसी मध्ये, काही SC मध्ये, आदिवासीत सुद्धा, तर ही ब्राह्मणाच्या संख्येच्या तुलनेनं पर्सेंटेजनं कमी असेल पण संख्येनं जास्त आहे. हा हा आणि हे जगात आहे. मी दुबईत गेलो, 73 देशामध्ये कनेक्शन आहे त्यांचं, वा. आणि शिवजयंती केली तिथे. अच्छा दुबईला शिवजयंतीला गेलो, 2 हो. लाख खर्च केले त्यांनी, मानधन वगैरे सगळं दिलं, सोबत माणूस दिला विमानात. तर ती तुफानपूर आहे ती हा, हा, हा. आणि सगळ्या जातीतली होती ती. आता अमेरिकेत सुद्धा शिवजयंती साजरी होते. आता मी म्हटलं मुस्लिम देशामध्ये तुम्ही शिवजयंती साजरी करता, हा, तुम्हाला सर्व्हिसेस दिल्या ते मुसलमान आणि ख्रिश्चनांनी, हा, हा. नाही तर तुम्हालाही फाशी व आत्महत्या करावी लागली. हो तर ही अवस्था आहे. म्हणजे आणि दुसरं असं अनेकांच्या लक्षात आलं नसेल की बहुजन समाजाचा अभ्यासातला स्टॅमिना हा. हा जास्त टिकतो. हो याचं कारण असं की हा कष्टातून गेला आहे, हा शारीरिक श्रमातून गेलेला आहे. हम्म. त्याचा ब्राह्मणांचा नाही. हा, हा. आणि इंटरनॅशनल ख्यातीचा एकही ब्राह्मण आतापर्यंत झालेला नाही. हम्म. तर हे सगळं आपल्याला दिसेल. तर आज ही पिढी जरी असली तरी या पिढीला, ही पिढी घडवण्याचं काम कोणाकडे आहे? मनुवादी यंत्रणेकडे. हो ही पिढी घडवण्याचं काम मनुवादी. तो डॉक्टर असला तरी गणपती समोर ठेवतो दवाखान्यात, धंदा चालावा म्हणून, त्याला माहित आहे देव नाही म्हणून. तर असं जे आहे हे पिढी घडवण्याचं काम, आणि अभ्यासक्रमामध्ये फुले शाहू आंबेडकरांचे विचार अजूनही नाहीत. हो आणि आपले झालेत, कुलगुरूही आपले झालेत, तरी हो. त्यांनी तसा प्रयत्न केला नाही. थोडा अपवाद कोलतेचा आहे. हो कोलतेनी एक केलं की शुद्ध लेखन सोपं केलं, हा, हा. पण खूप सोपं नाही केलं. हा, हा. आणि दुसरं असं की तुम्हाला तुमची श्रेणी सुधारता येते. हा, हा. नाही ती एका मार्कानं फेल करत असत, हो हो 3rd क्लासमध्ये त्याचं. हो एकदा 3rd क्लास झाला की झाला. हा. तर ह्या सगळ्या डावपेच माझ्या पुस्तकात दिले, उदाहरणासहित दिले हो भास्करराव हो दासवाजी. हो तर हे असं असलं तरी आता आपल्यापेक्षा जास्त ही नवीन पिढी ओळखते आणि नवीन पिढी हुशार आहे. हो 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 कारण आता मी तर तुम्हाला माझी परिस्थिती सांगितली हो की मला आता नागपुरातही घर नव्हतं. प्रचंड संघर्ष करत यावं लागलं. नागपुरातही घर नव्हतं आणि शिकायचं माझे काय हाल. पण माझे नातू अमेरिकेच्या नर्सरीत शिकतात. तर हे जे आहे, माझं घर अमेरिकेतही आहे. हो. तर हे जे आहे ही पिढी नवीन, आणि त्याच्यामध्ये पोरगा IIT पवई झालेला आहे. हा. पण जेव्हा तो पोरगा बोलतो त्याचा हा, हा. म्हटलं त्याचं इंग्रजी तर मलाही कळत नाही बाबा. त्याचं इंग्रजी ते टोनिंग असतं ना,
तर तो काय म्हणतो मुलगा, मी चाट झालो, तो 20 वर्ष अमेरिकेत राहिलेला, तो म्हणतो मलाही कळत नाही त्याचं ट्युनिंग. तर ही अशी पिढी झाली. नवीन पिढी ही इंटरनॅशनल स्टँडर्डची होत आहे. तर पण ते मग आपल्या समाजातून अलग होतं. ही समाजापासून तुम्ही आम्ही सगळे आपल्या समाजापासून अलग झालो आहोत. मामा देशमुखासह सगळे. कारण ॲलिएनेशन ते प्रिन्सिपल आहे. तर आपण याचा अर्थ शब्दशः आपणच नाही, तर थोडंसं अलग आणि मिक्स झालो ब्राह्मणांमध्ये, आणि ते मिळवून घेतात. मग ते मुसलमान असो की कोणी असो, ते किती कट्टर तुम्हाला सांगतील. कट्टर सुब्रमण्यम स्वामीचं ब्राह्मण घराणं, त्याची बायको पारशी आहे, मुरली मनोहर जोशी सुद्धा, आणि त्याच्या सुब्रमण्यम स्वामीच्या पोरीनं मुसलमानाशी लग्न केलं. मुरली मनोहर जोशींच्या सगळ्या त्यांना ते हे आहे, अंडरस्टँडिंग आहे त्यांचं. आणि एज्युकेटेड माणसाचं तर हे येतं. एज्युकेशनमध्ये थोडंसं जात नाही, ते जात म्हणतो ना, पण जात जाते. आर्थिक परिस्थिती सुधारा आणि तुमचं एज्युकेशन, तर तुमची जात जाते. तर हे अशा तऱ्हेचं आहे. ह्या इतिहासाच्या विकृतीकरणाचं एक मोठं मजेदार हे आहे की अगदी गेल्या 70-75 वर्षाच्या कालखंडात महात्मा गांधीसारख्या जगतवंद्य महापुरुषाला गुन्हेगार ठरवलं गेलं, फाळणीचं गुन्हेगार ठरवलं गेलं. त्यांना नेहमी सतत आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं. छोटासा कालखंड आहे 70 ते 75 वर्षाचा. आणि अक्षरशः त्यांना विलन करून टाकलं. मग हाच जो प्रकार आहे जो महात्मा गांधींच्या बाबतीत झालं. महात्मा गांधी खरं म्हणजे फार मोठा माणूस, पूर्ण जगानं पूजनीय मानलेला. हे जर 70-75 वर्षात होऊ शकते, तर रामायण महाभारताचा जर काल खरोखर असेल तर तो हजारो वर्षाचा आहे. तर रामायण महाभारत सुद्धा ह्याच लोकांनी अशाच पद्धतीनं विकृत केलं नसेल का? तुमचा प्रश्न खूप व्यापक आहे. महात्मा गांधींबद्दल आपण बोलू. महात्मा गांधी मला आदरणीय आहेत, पण महात्मा गांधींनी टिळकांच्या हातून काँग्रेसची चळवळ घेतली. हे महात्मा गांधींनाही माहित होतं. लक्षात आलं. आणि अनेकांना इतिहास कसा चुकीचा माहीत नाही की काँग्रेसची चळवळ सुरुवातीपासून ही स्वातंत्र्य चळवळ नव्हती. हे कोणी मिळणार नाही, कोणी मानलं नाही. स्वातंत्र्य चळवळ नव्हती. फक्त बहुजनांचा पाठिंबा मिळाला तर कुठलीही चळवळ यशस्वी होते. म्हणून मरायला तुम्ही आणि चरायला ते, असं होतं. तर ती स्वातंत्र्य चळवळ नव्हती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. स्वराज्य म्हणजे पेशवाई आमचं. तर ती स्वराज्य चळवळ होती. ते विष्णू शास्त्री चिपळूणकर ते स्वच्छ शब्दात अगदी म्हणायचे सुद्धा असं की आमचं राज्य पेशव्यांकडनं राज्य गेलं, तर आता परत पेशव्यांकडेच राज्य आलं पाहिजे, म्हणजे पेशवाई पुन्हा रिएस्टॅब्लिश झाली पाहिजे, असं विष्णू शास्त्रींचं नरेशन होतं. ते स्पष्टपणे तसं मांडायचे. सगळ्यांना म्हणजे त्याच्यातनं त्यांचे हेतू लक्षात येतात. आपल्याला एक लक्षात ठेवा की सगळ्यात जास्त इंग्रजांच्या सैन्यात इंग्रजांना शिकलेली माणसं पाहिजे होती. तर ब्राह्मणच होते. आणि ते धार्मिक भावना दुखावल्या तर बाकी चालतं सगळं, तर ते हे करत. तर याच्यामध्ये ही स्वराज्य चळवळ होती. आणि ती चळवळ 1920 नंतर महात्मा गांधीच्या हातात आली, तरी ती स्वराज्य चळवळ. महात्मा गांधींना ती जाणीव होती. आणि आपण एक गल्लत करतो
महात्मा गांधी वर्ण व्यवस्थेविरुद्ध वागत होते, पण वर्ण व्यवस्थेविरुद्ध नव्हते. फरक लक्षात आला. वर्ण व्यवस्थेविरुद्ध वागत होते, संडास साफ करणं, अमकं करणं, तमकं करणं, पण वर्ण व्यवस्थेविरुद्ध नव्हते. त्याने कधीही वेदांवर किंवा भगवद्गीतेवर किंवा चातुर्वर्ण्य समर्थक या गोष्टीवर टीका केलेली नाही. कारण ते त्यांना जाणीव होती की आपण ब्राह्मणाच्या हातून सत्ता घेतली आणि म्हणून ते हे एक व्यावहारिक दृष्टिकोन त्यांचा होता. आणि त्यांनी तेव्हा जर विरोध केला असता तर मग लोक जुळले नसते. हां, नाही, लोक ते वेगळं, पण हे काँग्रेसमधले जे ब्राह्मण आहेत ते मग अलग झाले असते. हो. तर लगेच मग ब्राह्मणांनी आपली संघटना RSS सुरू केली. तर महात्मा गांधी ब्राह्मणांना घाबरत होते. महात्मा गांधीची नियत साफ होती, पण नीती चुकीची होती. लक्षात आलं. पण शेवटी घात नाही, ते सांगतो त्यांनीच केला ना. नाही, सांगतो की महात्मा गांधी हे झाल्यानंतर वर्ण आणि वर्ग सांगू द्या मला. आपल्याकडे वर्ण आहेत. कार्ल मार्क्सने वर्ग सांगितले. हो. वर्ग सांगितले. हो हो. कारण बाकीच्या जगामध्ये वर्ण नाही. पण वर्ण ह्या वर्गालाही खाऊन टाकतात. समजलं. म्हणून कम्युनिस्ट ही RSSची शाखा आहे, हे अनेकांना कबूल नाही. अच्छा. अनेकांना कबूल नाही. पण कम्युनिस्ट हे वर्णाबद्दल बोलत नाही, वर्गाबद्दल बोलतात. आणि म्हणून कम्युनिस्ट ज्यांचे मर्डर झालेत, ते पानसरे असोत, कलबुर्गी असोत, ते आणखी कोणी, त्यांचे मुख्य ब्राह्मण आहेत त्यांच्या पक्षाचे. समजलं. तर वर्ण आणि वर्ग. पण जेव्हा लक्षात आलं 1942 मध्ये महात्मा गांधीच्या की बहुजन समाजाचा मोठा पाठिंबा मिळाल्याशिवाय आपली चळवळ यशस्वी होऊ शकत नाही, तेव्हा मग चले जावचा नारा दिला आणि मग ती स्वातंत्र्य चळवळ बनली 42 नंतर. हे मला लिहायचं आहे पुढे. हा इतिहास आलाच नाही, मोठ्यांना माहित नाही. ती हे निरीक्षण लागतं. हे आता अलीकडे निरीक्षण लागलं, मेलो असतो अगोदर तर नाही झालं असतं. तर हे मग स्वातंत्र्य चळवळ, हजारो तरुण मेले, पण त्यांचं इतिहासात नावच नाही. शहीद कितीतरी झालेत बहुजन समाजाचे, आणि 1-2 जेलमध्ये गेले तर स्वातंत्र्य एवढे झाले ते. तर हे सगळं सत्य तुम्ही सतत समजावून सांगितलं, आणि सत्य समजावून सांगणाऱ्याला, सत्य बोलणाऱ्याला नेहमी त्रास भोगावा लागतो. तुम्ही सुद्धा खरा इतिहास सांगितला, तर तुमच्या अगदी प्रेतयात्रांपासून कोर्ट कचेऱ्यांपासून अनेक गोष्टी घडल्या. तर त्या सगळ्या संघर्षामध्ये तुम्हाला बहुजनांची योग्य अशी किंवा थोडीफार तरी साथ मिळाली का? आणि ती साथ मिळाल्यानंतर तुम्हाला एक असं वाचलं मी की जस्टिस PB सावंत साहेब तेव्हा वकील होते, तर त्यांनी तुम्हाला कसं या खोट्या कोर्ट कचेऱ्यातनं बाहेर काढलं ते जरा सांगितलं तर बरं होईल. खूप मोठा प्रश्न आहे हा. काही आपण थोडक्यात सांगा. कारण असं की मला साथ बौद्धांनी दिली. अच्छा. बौद्धांमधले महार यांची मला खूप साथ मिळाली. फार फार महत्वाची गोष्ट आहे. आणि मुख्य कुणब्यांची साथ ज्याला म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये त्यांची मोठी साथ आहे असं मी मानतो, कारण त्यांनी मला विरोध केला नाही. अच्छा. त्यांनी मला विरोध केला नाही, ही मोठी साथ आहे त्यांची. कारण हो, ते हाही महत्वाचा मुद्दा आहे. अनुयायी आहेत.
मनुवादी सगळ्या विचारांनी पक्व आहेत, आणि त्यामुळे त्यांनी मला विरोध केला नाही. ही मोठी उपलब्धी आहे. तर अशा याच्यामध्ये पुढचा प्रश्न काय होता तुमचा? जस्टिस पी.व्ही. सावंत साहेबांचा रोल तुम्हाला पी.बी. सावंत या सगळ्या खोट्या कोर्ट केसेस P.B. सावंत त्रास देणाऱ्या याच्यातनं बाहेर काढायचा. हां, तर त्यांचं कसं असते की मनुवाद्यांचं लहानशी गोष्ट असली तरी त्यांचा प्राईम मिनिस्टर मोठ्यातला मोठा माणूस असेल तोही लक्ष घालतो, हो, आणि आपलाही मोठ्यातला मोठा माणूस त्यांच्याच ताब्यात असतो. आणि आता मी नाव घेऊ नये, पण कोणाच्या इशाऱ्यावर माझं पुस्तक जप्त झालं असेल अच्छा, हे तुम्ही ओळखा. हो, लक्षात येतं, हां, लक्षात येतं. लक्षात आलं का? हो हो. तसे सोसायटीमधले, शिवाजी सोसायटीमधले बाबासाहेब गारकळकर घाबरू नको म्हणे, मी सगळं पाहून तुझी नोकरी जाणार नाही. कारण त्यावेळी काही असे प्रोटेक्शन नव्हते, नोटीस दिली का काढून टाकत असत. आणि त्यांचे संबंध सगळ्या जातीतल्या सुखवस्तू लोकांशी आहेत, प्रतिष्ठित. ते लागले होते माझ्या मागे, ते लागले होते माझ्या मागे. पण त्यांनी भाऊसाहेबांची नॉन पॉलिटिकल रूल्स म्हणतात ही शिवाजी सोसायटी असल्यामुळे हे, आणि मग मी पुस्तक जप्त झालं. तर त्यांच्यातल्या मोठ्यातल्या मोठ्या माणसाने नायकांचे हे केले, आभार मानले वगैरे वगैरे. मी सावंतांकडे गेलो तर तिथे मुंबईला मला इथून सल्ला मिळाला की तुम्ही नागपूरच्या कोर्टात करू नका, मुंबईच्या कोर्टात. आणि मुंबईमध्ये मी अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या, पण आधी कसोत की काय असो अनेकांनी. पण प्रत्यक्ष वकिली करणं म्हणजे मेहनतीचं काम आहे. आणि मग कोल्हापूरचे एक दादासाहेब जगताप म्हणून होते, बहुजन समाज चालवत होते ना, साप्ताहिक त्याचे. तर ते अचानक भेटले, म्हणे चला आपण धोंडगेंकरना भेटू. आणि मग धोंडगेच्याच रूममध्ये थांबलो, आणि तिथे आम्ही मग सावंतांकडे गेलो, अधिकांकडे गेलो, सावंतांकडे गेलो. सावंत काय म्हणाले? सावंत म्हणाले, मी 2 दिवसापूर्वी तुम्हाला पत्र टाकलं की मी तुमची वकिली विनामूल्य करायला तयार आहे. वा. सावंत 40 वर्षाचे आणि मी 33 वर्षाचा. म्हटलं पत्र मिळालं नाही मला. बरं, म्हणजे हा ईश्वरी योगायोग मानला असता कोणी, पण आम्ही ईश्वरावर विश्वास ठेवत नाही. हां, तर मग त्यांनी माझी वकिली केली. जेव्हा अगदी थोडक्यात आहे पुस्तक पेपरमध्ये पुस्तकात लिहिलं आहे, तर 3 जजेसचं फुल बेंच, पुढे ते सरन्यायाधीश झाले. त्याच्यातला एक वैद्य नावाचे कोळी होते, आणि नंतर पाळेकर होते, पाळेकर आणि कानिया बाळवड होते. 3 जजेसचं फुल बेंच क्वचितच लागते, क्वचितच असते. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा ते मी गेलो त्या बाररूममध्ये वगैरे, त्यांना विचारत असत का हो देशमुखांकडून कोणी दिल्लीचा वकील येणार आहे वगैरे, कोण लढणार आहे? तर सावंत छाती फुडवून सांगत असत, मी लढणार आहे. त्यांना आश्चर्य वाटे, कारण ती मोठी क्वालिफिकेशन असते वकिलाची. तर आणि केस सुरू झाली. तर त्या सविस्तर याच्यात जात नाही मी, पण जजेस सुद्धा बाजू घेतात कुठली ना कुठली, बायस राहतात, नाही कुठली ना कुठली बाजू घेतात प्रश्न विचारण्यात. मुंबईच्या याच्यात काय, मुंबईचं वेगळं, हे इकडे वेगळं. ते मुंबईचे वकील काही जजेसलाही घाबरत नाहीत. तर तिथं मग ते वैद्य इतिहासाचे होते, कोळी होते, कोणके वगैरे त्यांच्याकडे नेहमी येते.
तर वैद्य इतिहासाची प्राध्यापक ती इतकी बाजू घेत असत माझी आणि ते दुसरे इतके विरोधात जात असत. विरोधात म्हणजे प्रश्न हा, हा, विचारत. हा. तर वकिलांमध्ये चर्चा, आपला वकील काय म्हणतो, सरकारी वकील काय म्हणतो, म्हणजे दोन जजेसच्या असं होतं. कारण या दोन ज्युनियर होते त्यांना. तर असं सगळं रंगलं आणि मग आम्ही केस जिंकले वगैरे वगैरे. आणि लगेच सावंत हायकोर्ट जज झाले. हो हो. तर 1862 मध्ये मुंबई हायकोर्टाची स्थापना झाली. बरोबर आहे. 111 वर्षात मराठ्यांचा कोणीही जज झाला नव्हता. बापरे, पहिले आश्चर्य. जज हायकोर्टाचे पी.बी. सावंत साहेब. पी.बी. सावंत साहेब. आणि तरीही ते 190वे जज असतात. अरे बापरे. 190. तोपर्यंत पत्ता नव्हता. यावरून ज्युडिशियरी लक्षात येईल. मग ते सुप्रीम कोर्टात गेले वगैरे. एक वैयक्तिक प्रश्नातनं थोडं सामाजिक अंगाकडे येतो. ते म्हणजे असं की तुम्ही नेहमी भाषणांमध्ये सांगता की मी कुणबी आहे, तुमचं आडनाव देशमुख आहे. तर आता परिस्थिती आजच्या घटकेला सुद्धा, कारण आपण आपल्या समाजाकडे सुद्धा टीकात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. तर आजच्या घटकेला सुद्धा देशमुख आहेत ते कुणबी आपला आहे असं समजत नाहीत. देशमुख आणि कुणब्याच्या सोयरिका शक्यतो टाळल्या जातात. त्याच्यातही आणखी वर्ताळ म्हणजे 96 कुळी ही एक वेगळंच क्लॅन आहे किंवा हा वेगळंच जगातलं हे आहे ते असं समजलं जातं आणि तेही कुणबी वगैरे हा रिजेक्टेबल समजला जातो. तर हाही एक ऐतिहासिक किंवा इतिहासातला लोचाच मला दिसतोय. तर हा इतिहासातला लोचा कसा निस्तरायचा किंवा काय याचं खरी परिस्थिती आहे याच्यावरती तुम्ही जर प्रकाश टाकला तर आपल्या समाजामध्ये बराच बदल घडू शकतो असं मला वाटतं. म्हणून हे मुद्दाम विचारला. देशमुख आणि पाटील हे कुणबी स्वतःला देशमुख जात समजतात. हो. पाटील जात समजतात. हो. पाटलाची पूर्वी पाटील हो. वगैरे पण होते. आणि मराठे या विदर्भातल्या देशमुख पाटलापेक्षा वरची समजतात. हो. कारण 96 कुळी. कुणबी तिकडे कोकणातले कुणबी म्हणजे भांडे घासणारे, अगदी गरीब. तर त्यामुळे कुणबी म्हटलं का त्यांच्या समोर तो येतो. कारण मी तिकडे गेलो. तर थोडक्यात असं सांगायचं की मी कोल्हापूरला गेलो म्हणजे, किंवा आताही पुण्यालाही गेलो, शरद पवारही होते, उपस्थित सत्कार झाला. त्याही म्हटलं त्यावेळी मी सुरुवात केली की मी नागपूरचा आहे, विदर्भातला आहे, कुणबी आहे, कुणबी आहे, चांगल्या उच्चारून मोठ्या शब्दात. आणि मग पुढे काय म्हटलं, तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या जातीचा कुणबी आहे. टाळ्या पडल्या. आता देशमुख तर उडला, कुठे राहिला. बरोबर. कुणबी याच्यासाठी सांगायला की हा कुबड्या, देशमुख पाटील ह्या कुबड्या मोठेपणाच्या कुबड्या आहेत. बरोबर आहे. आणि ज्यांच्यामध्ये दुसरी पात्रता नाही, ज्यांच्यामध्ये दुसरी पात्रता नाही ती एक ह्या कुबड्या घेतात. मग माजी मंत्री, माजी आमदार वगैरे वगैरे सगळ्या पात्रता. तर हे पुरस्कार सुद्धा मी परवा केला. म्हटलं हे पुरस्कार म्हणजे चातुर्वर्ण्य निर्माण करणार, विभूती पूजा. पण आपण तिथंच थांबलो आहे. आपला प्रवाह, पुरोगामी विचाराचा प्रवाह सुद्धा अजून पूर्त झरा नाही लागला आहे. आपण अर्ध्यातच थांबलो. ते आता तुम्ही म्हणालात की आपल्याकडे दुर्दैवानं देशमुख, पाटील अशा जाती निर्माण झाल्या, जातींतर्गत जाती निर्माण झाल्या. त्या खरं म्हणजे पोस्ट होत्या. ते तेव्हाच्या रेव्हेन्यू आणि गावाचा कारभार करणाऱ्या. तसंच ब्राह्मण समाजामध्ये सुद्धा देशपांडे, कुलकर्णी वगैरे होत्या.
पण देशपांडे आणि कुलकर्णी ही जात तिथे निर्माण नाही झाली, किंवा देशपांडे कुलकर्णी तिथे स्वतःला उच्च समजत नाही. तर ह्याच्यावरनं आपण आपल्या समाजाला काय सांगायला पाहिजे? नाही, त्याचं कारण असं आहे की ब्राह्मण समाज आपल्या अगोदर 4 पिढ्या अगोदर शिकायला लागला. आपण आता शिकायला लागलो. हो. आपण त्याच्या पुढे जाऊ 4 पिढ्या झाल्यावर. आपण 4 पिढ्या झाल्यावर त्यांच्या पुढे जाऊ. पण आता शिकायला लागला, कारण तो इंग्रजांच्या काळात आपल्या पुढे गेला. हो. सुरुवातीला नाही होता, ह्या आपल्याकडचा भीक मागेच होता. आणि पाटल्याच्या घरी पाटल्या भटाला दिली, उसीन भटात पाच. तर असंच होतं ते. पण इंग्रजांच्या काळामध्ये देशमुख पाटलांचं महत्त्व कमी झालं आणि वकील, डॉक्टर, इंजिनियर वगैरे यांचं महत्त्व वाढलं. हे इंग्रजांच्या काळात झालं, कारण शिक्षण त्यांनी अगोदर घेतलं. आपण आपल्या मस्तीत होतो ना जमिनीत. आजही आपण 4 पैसे झाले की जमीनच घेतो. बरोबर आहे. हा, मी कुणबी सांगतो त्याचं कारण असं की मी कुणबीच आहे. हो. हा, पण माझं इंटरकॅस्ट मॅरेज आहे. तुकोबांनी सांगितलं बरं झालं तेव्हा नाही, केलं. मी माझं इंटरकॅस्ट मॅरेज आहे. अच्छा अच्छा अच्छा. इंटरकास्ट कसं, तर माझी बायको सुपर देशमुखची आहे. अच्छा. सुपर देशमुख. हो. तर लक्षात आलं, म्हणजे हत्ती झुलत होते चिमणाजीची लाडी. तर हे सगळं अनेकांना ह्या गोष्टी लक्षात ज्या म्हणतो त्यांच्याजवळ मोठेपणा दाखवायला दुसरं काहीच नाही. हो. समजलं. आम्हाला तर, मला तर राजघराण्याच्या पोरी आल्या होत्या, पण मोठेपणा दाखवायला ज्यांच्याजवळ काही नाही त्याला मग काही सांगतो. माझी नगराध्यक्ष, माझी सरपंच वगैरे, म्हणजे काहीच न्यूनगंडात आलेलं हे आहे. काहीतरी आपण सोपेरे राहू, तर हे आहे. आणि जेव्हा जसं जसं तुमचं हे वाढतं तसं तसं हा त्या काळात गळून पडतं. मग तो एखादी भंगी पोरगी असली आणि IAS ऑफिसर असली, जिल्हा कलेक्टर असला, तर दुसरा ब्राह्मण कलेक्टर तिच्याशी लग्न करतो. म्हणजे एक महिला वाहणारी डोक्यावर पोरगी कलेक्टर झाली. तर असंच. आणि मग ते कल्चर इंटरनॅशनल कल्चर, इंटरनेट. आता तुमची मुलं असतील, तुमची मुलं इंग्लंड अमेरिकेच्या मागे नाहीत त्याच वयाची, कारण ते इंटरनेट. आपली पोरं युरोपियनांचे अमेरिकनांचे इंटरव्ह्यू घेतात, आमची पोरं घेतात. तर ह्या सगळं नोकऱ्या देतात. हा, तर हे इंटरनॅशनल कल्चर. पण याच्यात आपण उशिरा शिरलो. याच्यात आपण उशिरा शिरलो. ब्राह्मण अगोदर शिरले. आणि म्हणून त्यांच्यामध्ये, आपल्यामध्ये एखाद्याने इंटरकॅस्ट केलं तर पूर्ण कुटुंब नाही, त्याचे नातेवाईकही वाईट टाकतात. त्याला मुलगी नाही मिळेल समाजात. ब्राह्मणांचं तसं नाही. आम्ही अमेरिकेत हवाईवर बेटावर होतो. हवाई बेट म्हणजे काश्मीरच. तर तिथं बीचवर मुली चड्डी बनियनमध्ये आपले ऊन खातात, ऊन घेतात, कारण ऊन त्यांना खूप महत्वाचं. आपल्याला उन्हाचं महत्वच नाही, कारण आपल्याला उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो तर नाचायला लागतात लोक. तसं सूर्यकिरण पडल्याबरोबर ते नाचायला लागतात. इतकं दुर्मिळ आहे सूर्य. बरोबर आहे. तर त्या अमेरिकेतल्या मुली बीचवर बसताना सुद्धा, बीचवर हवा उजेड हे घेताना, ऊन सूर्यकिरण घेताना, तिथे त्या पुस्तक हातात असते त्यांचं. आणि आपल्याकडे मोबाईल असते, आपल्याकडे मोबाईल हातात असते. अमेरिकेतल्या, चीनमधल्या मुली, चीनमधल्या सिनेमा, ती गाईड सांगत होती मला की तुमचे सिनेमा वेगळे नाही, आमचे सिनेमा म्हणजे शारीरिक कसरती, नटनटांच्या शारीरिक कसरती. म्हटलं आमच्याकडे घसरती असतात नटनटांच्या. तर असा फरक आहे. तर तिथं वर्ण नाहीत. दुसरं असं की तुम्ही पुन्हा त्या पुरंदरेचं हे, मी पुरंदरे
इतिहासकार मानत नाही आणि त्याच्याबद्दल जास्त इतिहासकार नव्हतेच ते. नाही, याच्याबद्दल जास्त बोलत नाही. हो बरोबर आहे. कारण जास्त बोलून त्याला प्रसिद्धी मिळवायची आणि त्याचं एज्युकेशनही जास्त नाही. हो हो. दुसरं असं की ते आपल्या राजे महाराजांसमोर लोटांगण घालतात, साष्टांग नमस्कार. आपली महाराजे खुश हो आणि मग ते खुश ते आपणही असतो. हो. हे असं त्यांचं हे आहे. तर दुसरं एक लक्षात ठेवा की ब्राह्मणांमध्ये आपला माणूस मोठा करण्यासाठी त्याला लिहूनही देतात आणि त्याला दुरुस्तही करतात, हो हो हो. मदतही हो करतात आणि आपला माणूस मोठा करतात. हो आणि आपल्या माणूस बहुजनांमध्ये उलट पाय खेचतात. हो असलो तरी दाखवत नाही, बरोबर आहे. नाव घेत नाही. हो म्हणजे मी 96ला भेटलो होतो हा. पुरंदरे की भेटलो नाही पुरंदरेला. तर सिंदखेड राजाला ती तारीख वगैरे आहे मला. तिथं मला खेडेकर साहेबांनी एका याला सभेला नेलं सिंदखेड. तर तिथं कलेक्टर वगैरे सगळे होते, पुरंदरही निमंत्रित होते, मी निमंत्रित नव्हतो. पण खेडेकर साहेबांचं सगळं असल्यामुळे पुरंदरेनी आपलं भाषण सुरू केलं. मी फ्रान्समध्ये गेलो, तिथं गाईड लोक किती छान होती वगैरे वगैरे. आणि मी ते सविस्तर आता 2 तास मांडणार आहे नंतर माझं शेवटी असं संपवलं. आणि मी लगेच उठलो आणि गेलो माहिती. अनेकांना आश्चर्य वाटलं, निमंत्रित नाही पण. आणि खेडेकर साहेबांनी आज तर मी म्हटलं पुरंदरेनी असंच म्हटलं, सांगितलं की फ्रान्समध्ये गाईड खूप चांगले असतात, पण या देशाला गाईड करणारा जो समाज आहे टाळ्याच पडल्या. आणि गाईड करणारा समाज आहे त्यांनी व्यवस्थित गाईड केलं नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर. हा. आणि खूप टाळ्या मी बोललो नाही, 10 मिनिट बोललो पण. आणि मग पुरंदरे जो 2 तास बोलणार होता शेवटी 2 मिनिटातच त्याने आटोपला आणि इतकंसं तोंड करून गेला. तर हे जे आहे तर म्हणून ते आपला माणूस मोठा करतात आणि आपला माणूस आपण आपल्या माणसाचं नाव टाळतो, मुद्दाम टाळतो, टीव्हीवर टाळतो, सगळीकडे टाळतो मुद्दाम. आणि ते मुद्दाम लाज वाटते आपल्याला. नाही लाज नाही, हेवा वाटतो. हेवा वाटतो, जळतात एकमेकांना. हे आपल्याकडे कारण ते मॅच्युरिटी नाही, त्यामुळे होतं. आता तुम्हाला तो अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होता, रायगडावर गेला. तर तो काय म्हणतो, रायगडाला जेव्हा जाग येतो हे पुरंदरेचं नाटक. म्हणजे ते पुरंदरेचं नाटक नाही, नाटक लिहिलं पण त्याला पुरंदरेचं नाव, मोठं नाव, प्रधानमंत्र्याच्या तोंडून पुरंदरेचं नाव. आपला माणूस म्हणेल का? नाही म्हणत. आपला माणूस इथं आपले मोठे मोठे माणसं, मोठे मोठे पुरोगामी विचारवंत सुद्धा जाणीवपूर्वक टाळतात. हो हो, जाणीवपूर्वक टाळतात. तर ते आपला माणूस जाणीवपूर्वक, जसं वक्तृत्व स्पर्धेमध्ये मुद्दे लिहून देतो ना आपण मुलाला, तसे हे भाषण मोठा करतात आपला माणूस. असलं नसलं त्याच्या मानानं त्याच्या नाव घुसून घेतात. तर असं सगळं होतं. तर ह्या लोकांच्या बदमाशा उघड करणारं असं खंडन आपल्या लोकांनी करायला हवं की नको? करायला पाहिजे. आणि असं करायला सरांसारखं बाकीचे आणखी कोणी केलं? करायला पाहिजे, पण ते कसं पाहिजे? रामदास गुरु होता तर रामदास गुरु कसा नव्हता इथपर्यंतच मर्यादित राहतो आपण. अबे हेर होता, म्हणजे सत्य प्रकाशात आणलं पाहिजे पूर्णतः. आपण अटॅक केला पाहिजे, आपण हे करू. आणि मग ते म्हणतात गुरु नव्हता हो पण हेर तरी म्हणू नका.
नाक दाबलं म्हणजे तोंड उघडतं. आपलं खूप जास्तीत झालं तर त्याच्याबद्दल, हलक्या सुलक्या माणसाबद्दल नाही आणि भारी माणसानी नाही, तळातल्या माणसाने. हा तर बरोबर आणि आहे. त्यांनी लिहिलं नाही पाहिजे. सामान्य माणसाने लिहायला. सामान्य फालतू माणसाला महत्व. बरोबर आहे. आता फालतू माणसाला महत्व कसं, तर अनेक क्रिकेट प्रेमी क्रिकेटमध्ये एक्सपर्ट आहेत ना. मला क्रिकेट काही नाही, विट्टी डोंगरी येते जास्त, पण अनेकांना, किती लोकांना माहित आहे की ज्यांच्यामुळे भारत एका लहानशा बांगलादेशाला हरला, ज्यांच्यामुळे त्याला भारतरत्न मिळाला. हो हो, तो मंदगतीनं खेळला, दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि तर त्याचं कौतुक. हे आपण हे सगळं करताना एक तर नावच घेऊ नका, आपलं लिहा. आपली लेखणी आपल्या माणसाचं वस्तुस्थिती दाखवण्यासाठी जास्त खर्च करा, हे मला म्हणायचं. जर महाभारत रामायणाचे वैदिकांनी ठरवून विकृतीकरण केले असेल तर आपल्याला त्याचे शुद्धीकरण कसे करता येईल, करायला हवे का? खरं म्हणजे वेद, रामायण महाराज तर नंतरचे, वेद यांच्याबद्दलचं क्वचितच ब्राह्मणाला माहित असेल, ब्राह्मणांना नाही माहित. म्हणून तुकोबांनी म्हटलं वेदांचा तर अर्थ आमासीचं ठावा, एरानी वावा, तुकोबाचं वेगळं, भाऊसाहेब पंजाबरावांचं थेसिस. बरोबर आहे. तर मी तर अगोदर लिहिलं होतं, परंतु भाऊसाहेबांच्या थेसिस वाचल्यानंतर माझ्या लक्षात जास्त कोणतेही ग्रंथ हे ब्राह्मणांनी लिहिले नाहीत, वेद लिहिले नाहीत, रचलेत. आणि त्याच्याबद्दलही खूप भवानी तलवार सारखं गैरसमज आहे. मंत्र म्हणजे किती, मंत्र म्हणजे काय खंड होता का, ग्रंथ होता का मोठा? 2 माणसाचा जयराम श्रीराम मंत्र लाख वेळा म्हणा म्हणजे पूर्ण होईल, असे मंत्र असतात. आणि मलाही सापाचा मंत्र येत होता, तर तो साप चावला म्हणजे पुन्हा पुन्हा म्हणावं लागत असं, म्हटलं हे मंत्र असे आहेत. तर हे मंत्र हे जगामध्ये होते, आजही आहेत. प्राचीन काळातले मांत्रिक वगैरे जे मंत्र भारतात आहेत, त्यांचं ग्रांथिकीकरण झालं नाही. तर निसर्गाचे जे चमत्कार आहेत, वादळ आहे, सूर्य आहे, पाऊस आहे, रात्र आहे, वगैरे वगैरे, याचं आश्चर्य वाटत. जसं गुढीचं खाटलं म्हणतो आपण, सप्तर्षी वगैरे, हे आकाशी उडून कसं ते बाई धाडत होती, तिच्या डोक्याला लागलं तर खराटा लागला, मग ते एकदम वर गेलं, खरटा मारला. अशा दंतकथा ह्या सगळ्या जगात आहेत. तर याच्यात काहींची भीती वाटत होती आणि काहींचं आकर्षणही होतं की दिवस निघाला पाहिजे, सूर्य आला वगैरे वगैरे. तर याच्यामध्ये या सगळ्यांना ते एक पवित्र मानत असत. जपानमध्ये सुद्धा फिजी पर्वत आहे, तो पर्वत, नद्यांना आपल्याकडे पूर आला तर बकर वगैरे कोंबडे पूर ओसरावा म्हणून नारळी पौर्णिमेला नारळ ठेवतो समुद्रात. तर ह्या निसर्ग पूजा आहेत. ह्या निसर्ग पूजा जागतिक होत्या, ह्या काय ब्राह्मणाच्या नव्हत्या. आणि याच्यामध्ये पहिले एकच वेद होता, ऋग्वेद. अच्छा. आणि मग त्या ऋग्वेदाचं स्पष्टीकरण या नावाखाली यांनी ब्राह्मणे नावाच्या पोथ्या रचल्या. अच्छा. हे मोठं विचारवंत म्हणे नाही, माहित नाही. ब्राह्मणे नावाच्या पोथ्या रचल्या, त्या आज उपलब्ध नाही, रचल्या. अच्छा अच्छा. लिहिल्या नाहीत, लिखाण वगैरे ब्राह्मणाला येत नव्हतं.
आम्ही पुस्तकात पुराव्यासह लिहिलेलं आहे. हम्म. आणि म्हणून तो ब्राह्मणे काळ म्हणतात. हम्म. तर ब्राह्मणे नावाच्या पोथ्या रचल्या, हम्म. त्या पोथ्यामध्ये कर्मकांड घुसवलं हम्म. आणि त्यालाच हे वेद मानायला लागले. अच्छा. हे अनेकांना माहीतच नाही. हम्म. कारण विहीर खोदतो आपण ना, पाणी लागलं थोडंसं हम्म. का सोडून दिली, हो. आणि मग आणखी पाणी पूर्ण करण्यासाठी झरा पाहिजे. हम्म. तर आपण फक्त आपले विचार, इथल्या विद्वानांचे विचार इथपर्यंतच मर्यादित आहेत. पाणी लागलं, खूप मोठा विद्वान असला तर पाणी लागलं, हम्म. पाणी पूर्ण झालं नाही, हम्म. झरा खरा झरा लागला नाही, हा, हा. इथपर्यंतच आपला विचार हा, हा. आहे. इथपर्यंत. पण असं बोलतो म्हटलं तर हाच खरा विद्वान आहे का, हो. वगैरे वगैरे. हे सगळं लक्षात घेऊ, झरा लागला नाही झालं. मग त्यांनी म्हटलं की विश्वास बसावा म्हणून ब्रह्मदेवाच्या तोंडातून पडला, आणि बाहूतून, मांड्यातून वगैरे, पायातून, हे सगळं त्यांनी खोट्या गोष्टी रचल्या. तरी लिखित नव्हत्या. अच्छा. लिखित नव्हत्या. मौखिक. हां, म्हणजे लिखित नसल्या तर बदलता येत नाही. हा, हा. दुसरं असं की इतिहासाचा प्राध्यापक म्हणून 5000 वर्षापूर्वीचे लिखित ग्रंथ आहेत जगात. हो हो, आहेत आहेत. आणि मी अनेकांना विचारतो की वेदांचं लिखित वय किती आहे. वेद प्राचीन आहेत ना सगळ्या, हा. सगळ्यात प्राचीन सर्जरी तो मोदी बोलतो. हा, हा. हा? प्लास्टिक सर्जरी केली म्हणून. हा, तर मग सांग ना बाबा, तुझं लिखित वय काय आहे. रामायण महाभारताचं लिखित वय, वेदांचं लिखित वय, वगैरे वय. तर हे लिखित वय 300-400 वर्षाच्या जास्त नाही. रामायण महाभारत अनेक प्रकारचे रामायण महाभारत, त्याच्यात मी लिहा फार सामान्य गोष्टी आहेत. 12,000 श्लोक होते रामायणात पूर्वी, त्याचे 24,000 झाले. कोणी केले? प्रक्षिप्त वाङ्मय भरपूर आहे. सगळ्या ग्रंथात आहे. प्रक्षिप्त शब्द काढला म्हणून त्याची सांगतो की रामायणामध्ये, महाभारतामध्ये 8,800 श्लोक होते, त्याचे 1,00,000 झाले. तुकोबांच्या गाथेत सुद्धा गीतेमध्ये, गीतेचे 40 श्लोक होते, त्याचे 700 झाले. आणि सगळं समर्थ. तर ह्या मोठा विषय आहे. तर हे सगळं नंतर आजही त्यांच्यात घुसवाघसव सुरू आहे. आजही घुसवाघसव सुरू आहे, मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि जे विचारवंत रामायण महाभारताबद्दल लिहितात आणि समर्थन करतात, पुराणाबद्दल समर्थन करतात, त्याच्यातल्या गोष्टी घेतात, ते विचारवंतच नव्हे, पण आज त्यांची चलती आहे. त्यांना मोहान विचारवंत अमकं तमकं म्हणून नावं येणं, जवळची माणसं असतात, समजलं. तर हे असं आहे सगळं. म्हणजे हे रामायण महाभारत एकेकाळच्या पॉप्युलर स्टोरी होत्या, पण बहुजनांच्या, पण त्यांना ते ब्राह्मणीकरण झालं. इव्हन बाबासाहेब आंबेडकर, अनेकांना मी गंमत करतो, बौद्ध विद्वानांची. बौद्ध विद्वान चांगले आहेत सगळे, आणि त्यांच्यात पण त्यांना म्हणतो मनुस्मृती कोणी जाळली, मनुस्मृती कोणी जाळली, तर ती ब्राह्मणाचं नाव सांगतात अनेकदा. काही क्वचित अपवाद आहेत, पण मनुस्मृती बाबासाहेबांनी एका अस्पृश्य गोसाव्याच्या हाताने जाळली. हा, हे अनेकांना माहिती आहे. हे आणि अशा तऱ्हेनं ब्राह्मणीकरण त्याचं होत आहे बाबासाहेबांचं. अनेकांना असा अफवा पसरल्या, माझ्या नावी बाबासाहेब आंबेडकर तर ब्राह्मण होते म्हणे. म्हटलं कोणी सांगितलं म्हटलं तुला. तर असं सगळं आहे. तर हे ब्राह्मणीकरण, प्रक्षिप्त भाव तुकारामाच्या याच्यात तर खूपच आहे. सगळ्या माझ्या याच्यातही घुसवतील आणि सगळ्या याच्यात घुसवतील, लक्षात आलं. तर ह्या असा भाग पुष्कळ आहे. तर हे याच्यापासून सावध होण्यापेक्षा, त्यांचं ब्राह्मणीकरण हे करण्यापेक्षा आपलंच तर खूप लिहायचं राहिलं, आपलं लिहिणं आवश्यक आहे. आपल्याजवळ भरपूर आहे, खूप भरपूर आहे, खूप मोठं आहे. बरं सर, आता
शेवटचा प्रश्न असा विचारतो की पुन्हा एकदा आपल्या समाजाला डॉक्टर हा साळुंके सर, मामा देशमुख सर, डॉक्टर पंजाबराव देशमुख, सयाजीराव महाराज, शाहू महाराज यांची, महात्मा फुले यांची गरज पडेल. तर हे परत सगळे माणसं तयार व्हायसाठी पुढल्या पिढीला आपल्या काय करावं लागेल याचं एक मार्गदर्शन आपल्याकडनं हवं आहे. पुढल्या पिढीला सांगायचीच गरज नाही. आता प्रत्येक जातीमध्ये एक तरुण वर्ग, कारण बाबासाहेब आंबेडकर किंवा पंजाबराव देशमुख एक गल्लोगल्ली पडले नाहीत. हो, हे काही, हे लाखातून 10 लाखातून एखादा माणूस, बरोबर आहे. हे लक्षात ठेवायचं. पण तसे निघतील आता. आणि आज झपाट्यानं तसं जगात असं होत आहे. तर जग पाहिलेलं आहे आज. बऱ्याचशा बहुजन पुढाऱ्यांनी, पोरांनी जग पाहिलं आहे. हो, की तिथं हे असं नाही. तर याच्यात हे नक्कीच त्यांना काहींना आलेत ना, काहींना आपली दुर्दशा, बहुजनांची दुर्दशा पाहवत नाही, ते झोकून दिले त्यांनी. कर्तबगार पुरुष आहेत. तर असं उज्ज्वल असं भविष्य आपल्याकडे आहे. आणि अच्छा. ते विचार करायला लागले, अच्छा. विचार करायला लागले. आणि त्यांना रिकामा फुले शाहू आंबेडकरी विचार आणि विशेषतः बौद्ध विचार बनतं. आणि आता मराठा सेवा संघामुळे एक जागृत झालेला समाज मोठ्या प्रमाणात आहे. महिलाही आहे आणि हे तरुणही आहे. एवढंच नव्हे तर मराठा सेवा संघाने एवढं मोठं काम केलं की आज जे देव मानत होते होते त्यांना देव सोडायला लागला. हे मोठं काम केलं. अर्थात याच्यात समाधान नाही मला, अजूनही पाणी लागायचंच आहे खरं, पण तरीही मोठं काम, ऐतिहासिक काम केलं. आणि हे झपाट्यानं वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि हे पाहिजे, मामा देशमुखाला कळणार नाहीत अशा पॉइंट्स नवीन पिढीजवळ आहेत. हे केलं पाहिजे, कारण ते जग पाहिलं आहे त्यांनी. तर त्यांना हे काय केलं पाहिजे हे त्यांनाच जास्त मोठ्या प्रमाणात माहिती. आणि कसं शिक्षण घेतलं पाहिजे. आता काहींचं तर विशेषतः वाचन पाहिजे आणि इंग्रजीचा अभ्यास पाहिजे. अच्छा. तुमच्या घरची भाषा इंग्रजीच ठेवा, मातृभाषा इंग्रजीच ठेवा. म्हणजे जगाच्या घडामोडी कळल्या पाहिजे. हो, मला ते शक्य झालं नाही. पण आज आमच्या कुटुंबात, रिलेटिव्हमध्ये लहान मुलं इंग्रजीच बोलतात. तर हे पाहिजे तयार. आणि ही पिढी इंटरनॅशनल स्टँडर्डची झाली पाहिजे. म्हणजे इंग्लंड अमेरिकेच्या स्टँडर्डची आमची पिढी त्यांच्या मागे नाही पाहिजे. तर त्या दृष्टीनं, त्या दिशेनं, आणि त्या दिशेनं आज अनुकूल परिस्थिती आहे. पहिलं शाळा नव्हत्या, शिक्षक नव्हती. आज तसं नाही. बरोबर. आणि आज तुम्हाला एक दिसेल की मराठी शाळा ओस पडत आहेत इंग्रजी शाळाचा. तर हे चांगलं लक्षण आहे. आणि ते धडपड करतायत. कॉम्प्युटरला जसा विरोध केला त्यांनी, प्रत्येक सुधारणेला त्यांनी विरोध केला. मुलं बाळा देवाचीच देणगी आहे म्हणाले. पण आता मुलीच असल्या तरी लोक थांबतात. तर हे होणार. धन्यवाद सर. खूप चांगलं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. आणि मला आशा आहे की या तुमच्या अभ्यासपूर्ण आणि अनुभव संपन्न मार्गदर्शनातनं आपल्या नव्या पिढीलाच नव्हे तर आमच्यासारख्या आजच्या पिढीला सुद्धा एक चांगली नवी दिशा याच्यातनं मिळेल आणि जगण्याचा खरा मार्ग कळायला लागेल. धन्यवाद. जय जिजाऊ. धन्यवाद.